नमस्कार. लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाली. या दरम्यान काँग्रेसने उपाध्यक्षपद आपल्याला मिळावं अशी जोरदार मागणी केली. उपाध्यक्षपदाचं महत्त्व हे सर्वांना माहिती आहे. अध्यक्ष नसताना उपाध्यक्ष त्या सभागृहाची कारवाई चालत असतं आणि हे उपाध्यक्षपद आपल्या ताब्यात राहावं अशी सर्वांची इच्छा असते. त्यामुळे काँग्रेसने सुद्धा या ठिकाणी जोर लावलेला दिसून येत आहे. आगामी काळात जर एखादा प्रस्ताव उपाध्यक्षाच्या गैरहजेरीत आला तर तो प्रस्तावावर चर्चा करण्याचा अधिकार, चालू ठेवण्याचा अधिकार किंवा नाकारण्याचा अधिकार हा उपाध्यक्षांकडे असतो. उपाध्यक्ष एखाद्या वेळेस सरकारकडे बहुमत नसताना प्रस्तावावर मतदानाचा अधिकार देऊ शकतात. अशावेळी जर मतदान झालं तर सरकार कोसळण्याची शक्यता असते किंवा एखादा गट सत्ताधारी पक्षातून फुटून वेगळा होण्याचा विचार असेल आणि तो अध्यक्ष नसताना उपाध्यक्षाकडे जर अर्ज केला गेला तर उपाध्यक्ष त्याच्यावर ताबडतोब कारवाई करू शकतात. अशा वेळेस सरकारला धोका निर्माण होण्याची मोठी शक्यता असते. त्यामुळं उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाकडे जाऊ नये असे सत्ताधारी पक्षाचं एक प्रयत्न आहे किंवा म्हणणं आहे. आताच जे सरकार आले तर भाजपला पूर्ण बहुमत नाही आहे. त्यामुळं तेलुगू देशम पार्टी जो आंध्र प्रदेशातला आहे तो आणि बिहारमधला JDU म्हणजे संयुक्त जनता दल यांच्या साह्याने हे सरकार स्थापन झालं आहे. त्यामुळं हे सरकार पाडण्यासाठी विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस प्रयत्नशील असेलच. आणि अशा काळामध्ये जर मतभेद झाले सरकारमध्ये तर JDU किंवा तेलुगू देशम सत्ताधारी पक्षातून बाहेर पडेल आणि हे सरकार कोसळेल. त्यावेळेस उपाध्यक्षपद असणं आपल्याला गरजेचं आहे. कारण जर अध्यक्ष गैरहजर असतील तर उपाध्यक्ष त्यावर कारवाई करू शकतात. त्यामुळं काँग्रेसचा हा तास आहे की त्यांना हे उपाध्यक्षपद मिळावे. पण भाजप पण या ठिकाणी एक खेळ करू शकतो. उपाध्यक्षपदाची निवडणूक घ्यायचीच वेळ आली तर ते TDPला म्हणजे तेलुगू देशम पक्षाला देण्याची मोठी शक्यता आहे. कारण NDAमध्ये भाजपनंतर तेलुगू देशम हा सर्वात मोठा पक्ष आहे आणि त्याच्याकडे 16 खासदार या ठिकाणी आहेत. तसं पाहिलं तर JDUसुद्धा या ठिकाणी या उपाध्यक्षपदाची मागणी करू शकतो. पण राज्यसभेमध्ये उपाध्यक्षपद हे JDUकडे देण्यात आलं आहे. त्यामुळं तेलुगू देशमला उपाध्यक्षपद लोकसभेमध्ये देणं हे भाजपला सहज शक्य आहे. भाजप हे दोन्ही पक्षामध्ये बॅलेन्स साधण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळं उपाध्यक्षपद द्यायची वेळ आलीच तर तेलुगू देशम हा भाजपसाठी केव्हाही चॉईस असेल किंवा या ठिकाणी पहिली पसंती त्यांना दिली जाण्याची शक्यता आहे. पण उपाध्यक्ष आणि अध्यक्षपद दोन्ही NDA गटाकडे राहिलं तर मात्र काँग्रेस पक्षाला या ठिकाणी काही मोठ्या अडचणी सामोरं जावं लागेल किंवा त्यांचा जो विचार आहे सरकार पाडण्याचा तो पूर्ण होऊ शकणार नाही. भाजप उपाध्यक्षपद शक्यतो निवडणुकीत घेऊ देणार नाही. मागच्या 5 वर्षामध्ये उपाध्यक्षपदाची जागा ही रिकामी ठेवली गेली होती. तसंच यावेळी होण्याची शक्यता आहे. पण जर NDAमध्येच उपाध्यक्षपदासाठी मागणी होऊ लागली तर मात्र तेलुगू देशम हा सर्वात महत्त्वाचा पक्ष या ठिकाणी दावेदार असू शकतो. भाजपही त्याला कोणतेही आडकाठी न करता तेलुगू देशम या पक्षाला हे उपाध्यक्षपद देण्यासाठी उत्सुक असेल. खरं पाहिलं तर अनेक जण किंवा अपक्षसुद्धा या ठिकाणी उपाध्यक्षपदासाठी उत्सुक असू शकतात. जसं की भाजपचा सर्वात जुना पक्ष असलेला अकाली दल सध्या भाजपबरोबर नाही आहे. पण पंजाबमध्ये त्यांची पण जी वार्ताहर झाली आहे त्यानंतर त्या पक्षाचा एकमेव त्यांचे खासदार निवडून आले आहे. ते पाहता अकाली दल आगामी काळामध्ये सुद्धा BJPशी जुळून घेईल. कारण पंजाबमध्ये भाजपचं फारसं काही वर्चस्व नाही आहे किंवा त्या ठिकाणी त्यांचं पक्ष संघटना मजबूत नाही आहे. तर अकाली दलाला
बरोबर घेऊनच तिथं पंजाबमध्ये लढणं भाग आहे. आणि अकालीसारखा जुना पक्ष भाजप गमवणार नाही असं दिसून राहील. त्यामुळं तडजोड म्हणा किंवा एखादी मागणी म्हणा पुनर्काढी अकाली दलालासुद्धा या ठिकाणी उपाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. अनेक महिला म्हणून सिमरनजीत कौर ह्या अकाली दलाकडून उपाध्यक्षपद ही निवडून येऊ शकतात. पण शक्यता कमी आहे, कारण तेलुगू देशम हा NDA मधला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा घटक पक्ष आणि मोठा आहे. त्यामुळं तेलुगू देशमलाच उपाध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. आणि काँग्रेसला मात्र या ठिकाणी वेट अँड वॉचचीच भूमिका या ठिकाणी घ्यावी लागण्याची शक्यता आहे. कारण उपाध्यक्षपदाची निवडणूक झाली तरीही NDAकडं बहुमत आहे, त्यामुळे ते सहज जिंकू शकतात. हां, चर्चेतून हा जर प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली तर काँग्रेसला संधी नाकारता येत नाही. पण भाजप कोणत्याही हालतीमध्ये उपाध्यक्षपद हे काँग्रेसकडे जाऊ देणार नाही हे नक्की ठरलेलं दिसून येत आहे. कारण ज्यावेळी उपाध्यक्षपदाचा विषय निवडून समोर आला त्यावेळेस राजनाथ सिंह यांनी सांगितलं की आपण याच्यावर सविस्तर नंतर चर्चा करू. याचा अर्थ BJPला उपाध्यक्षपदावर कोणतीही चर्चा घडून आणायची नव्हती, कारण ते पद काँग्रेसकडे जाऊ नये अशी त्यांची एक व्यूहरचना असू शकते. आगामी काळामध्ये काय घडेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. उपाध्यक्षपद अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते NDA किंवा भाजप काँग्रेसकडे जाऊ देणार नाही. हा व्हिडिओ आवडल्यास, हे विशेष आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सबस्क्राईबचं बळ हेच आमचं यश आहे असं आम्ही समजतो. धन्यवाद.